लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बोधेगाव येथे मस्जिद परिचय व सद्भावना संदेश कार्यक्रम संपन्न। संपूर्ण मानवजात एकाच मातापित्यांची संतान आहे, वाजिद कादरी। बातमी फुलंब्री येथून। फुलंब्री तालुक्यातील बोधेगाव येथील जामा ए अंजुम मस्जिद येथे दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता मस्जिद कमिटीतर्फे मस्जिद परिचय व सद्भावना संदेश या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यात राष्ट्रीय एकात्मता, मानवीय एकता, बंधुता आणि समानता हा संदेश देण्यात आला। यावेळी इंजिनियर वाजिद कादरी यांनी कुराणची माहिती देत उपस्थित सर्वधर्मीय समाज बांधवांना मार्गदर्शन केले। संपूर्ण मानवजात ही एकाच मातापित्याची संतान आहे। आमच्या उपासना पूजा पद्धती जरी भिन्न असल्या तरी ईश्वर अल्लाह मात्र एकच आहे। मस्जिद काय असते, मस्जिदीत नमाज प्रार्थना कशी केली जाते, नमाज दुआमध्ये ईश्वरकडे काय प्रार्थना केली जाते, अजानमधून काय उच्चार उद्गारले जातात याबाबत सखोल व सरळ मराठी भाषेत वाजिद कादरी यांनी सांगितले। यावेळी मस्जिदमध्ये कार्यक्रमात तस्लिमुद्दीन, वाजिद शहा, मोहम्मद फैसल, अब्दुल रहमान, माजी उपसरपंच बिस्मिल्ला पठाण, माजी सरपंच राजेंद्र वाघ, डॉक्टर किरण राजपूत, अंकुश कुंटे, मनोहर सोनवणे, राजू कुंटे, कैलास कुंटे, प्रशांत पाठक, नामदेव कुंटे, काकासाहेब ढेपले, चरणसिंग राजपूत, भानुदास वाघ, लक्ष्मीकांत कुंटे, हिरेदादा, सुखदेव राजपूत, बाबासाहेब कुंटे, बाबासाहेब सोनवणे, इरफान शहा, आबेद अली, अहमद पठाण, शारिक पठाण, अयूब शहा, अब्दुल रहमान, आबेद पठाण यांच्यासह मोठ्या संख्येने सर्व समाज बांधव उपस्थित होते। बोधेगाव इथं सर्व गावकऱ्यांसाठी मस्जिद परिचय या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी आणि सर्व गावकरी मोठ्या संख्येनं इथं उपस्थित होते आणि अगदी मस्जिदीची जागा ही कमी पडत होती। एवढ्या मोठ्या प्रमाणावर याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे, त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचा आभार। आणि त्याचबरोबर इथं हे सांगितलं गेलं की कोणी अल्लाह म्हणजे कोणी मुसलमानांचा वेगळा नाही, हिंदूंचा वेगळा नाही, तो ईश्वर एकच आहे, त्याला आपण ओळखलं पाहिजे। आणि अजानमध्ये काय सांगितलं जातं, नमाज कशी पडतात आणि पैगंबर साहेबांनी संपूर्ण शांतीचा जो संदेश दिला तो अगदी थोडक्यामध्ये हा संदेश सर्व बांधवापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला। आणि खूप आम्ही आशावादी आहोत की अशा प्रकारचे जर आपण कार्यक्रम घेतले आपल्या समाजाला आपण आदर्श समाजाकडे आपण नेऊ शकू। समाजामध्ये जर शांती राहील, गावामध्ये शांती राहील तर त्याची प्रगती देखील होईल आणि जेणेकरून आपल्या देशाची प्रगती होईल। गावामध्ये मस्जिद परिचय हा स्नेह संमेलनाचा कार्यक्रमच मी म्हणेल की जो आज सर्व धर्म समभाव म्हणून इथं आयोजित केला गेला। तुका म्हणे कर्मरेखा कधी न चुके ब्रह्मदिका या उक्तीप्रमाणे आपण प्रत्येक समाज हा वागत असतो। हे बघा, आपण जर चांगलं कर्म केलं तर आपलं चांगलं फळ आपल्याला त्याचं मिळतं। कोणी तोंडानं बोलल, कोणी पदानं बोलल, कोणी पैशानं बोलल, कोणी कशानं बोलल, पण कर्मच अशी वस्तू आहे की ती देवासमोर आपल्याला चांगलं प्रेझेंटेशन। हे जे शरीर दिलं आपल्याला हे लीजवर दिलेलं आहे, 99 वर्षाच्या लीजवर आपण हे शरीर घेतलेलं आहे। आणि जर आपण त्या शरीराचा दुरुपयोग केला तर आपण कोणत्या स्तराला जाऊ हे सांगता येत नाही। हे उदाहरणं आपल्याला नेहमी मिळतात। हे शरीर एक वेल फर्निश्ड शरीर आहे की ज्याचा उपयोग आपण वेल फर्निश्ड सारखाच करायला पाहिजे। परंतु आजकाल या जगामध्ये सरपंचानं सांगितलेल्याप्रमाणे, वाघ सरनं सांगितलेल्याप्रमाणे एक दुष्ट प्रवृत्ती अशा काही जन्माला आलेल्या आहे की ते जगाचं वातावरण पूर्ण खराब करण्याचा प्रयत्न करत आहे। वास्तविक पाहता प्रत्येक गोरगरीब असेल, कोणी असेल, धार्मिक असेल, हे प्रत्येक माणूस हा चांगल्या स्वभावानं वागतो, चांगल्या कर्मानं वागतो। पण काही विघ्न संतोषी लोक असे असतात की ते समाजामध्ये तेढ निर्माण करतात। आज आपण बघतो कुठं बॉम्ब ब्लास्ट होतो, कुठं काय होतं, याचा भारताशी, हिंदूशी, मुस्लिमांशी काही संबंध नाही। मी तर म्हणेल धर्माचं रक्षण, माणसं मारण्यापेक्षा धर्माचं रक्षण करा। धर्माचं रक्षण झालं तर आपल्या माणुसकीचं रक्षण होईल। म्हणून एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो। आणि आपल्याकडं जे वाजिद अली कादरी साहेब आले त्यांनी अत्यंत उत्कृष्ट मराठी बोलून जे आम्हाला प्रवचन दिलं, जे मार्गदर्शन दिलं, मी पहिल्यांदा एक मुस्लिम मौलाना इतक्या चांगल्या मराठीत बोलतात हे मी आज पहिल्यांदा बघितलं। असं धन्यवाद पूर्ण गावकऱ्यांतर्फे मी त्यांचे आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो। परिचय या निमित्तानं
वेळात वेळ काढून सर्व मौलाना संभाजीनगर इथून आले. त्यांचं मानव तेवढे आभार कमी आहेत, कारण की सर्व धर्मसमभाव त्या पद्धतीने त्यांनी आज हा एवढा मोठा कार्यक्रम घेतला गोदेगाव बुद्रुक येथे. त्याबद्दल त्यांचे सर्व मंडळींचे आभार. आणि हेच सांगू शकतो तर काही वेगळे संतोषी लोक असतात 2-4, हिंदू खतरे में है, मुस्लिम खतरे में है, वैसी कोई बात नहीं रहती है. सब हम भाई भाई है, सर्व धर्म संभाव आहेत. आणि अल्लाह रहो, पैगंबर रहो, ईश्वर रहो, या तथागत गौतम बुद्ध रहो, या रामकृष्ण रहो, या रहीम रहो, इन्होंने सबने यही संदेश दिया है की तुम एक मानव बोल के एक माणूस म्हणून तुम्ही जगा, चांगलं कार्य करा, चांगले विचार ठेवा. ठेवलं मनापासून तुम्ही चांगलं कार्य केलं तर तुम्ही चांगले व्हाल, तुमचं घरही पुढे जाईल आणि सगळं म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. हे पैगंबर साहेबांनी आणि सर्व हिंदू मुस्लिम शीख ईसाई सब हम है भाई भाई हा जो संदेश पहिला दिला आहे तो आपण अंमलात आणला पाहिजे. आजच्या काळात आपण बघतो नाही आपण म्हणतो काही असतात आणि मुस्लिम लोकांनी अटॅक करताय, बॉम्ब टाकताय, कोणी म्हणताने हिंदू लोक हे करताय. आणि जे काही नवीन युवक मुलं आहेत त्यांचे माते भडकवायचं काम काही 2-4 लोक करतात. तर आपण सगळ्यांनी शिकून चांगलं शिकलं पाहिजे. जो कधी चांगला शिकला तर त्याच्या डोक्यामध्ये असे अविचारी विचार येणार नाही. त्याच्यासाठी आपण आधी चांगलं लहान मुलांना मोठ्यांना चांगलं शिकवलं पाहिजे, शाळेत टाकलं पाहिजे. यांनी साहेबांनी सांगितलं का, बाबासाहेबांनी सांगितलं का शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तुम्ही शिकले नाही तर संघटित होणार नाही, संघटित झाले नाही तर तुम्ही संघर्ष करणार नाही. पण हे सगळ्यासाठी बाबासाहेबांनी जेव्हा घटना दिली, बाबासाहेबांच्या घटनेच्या आधी समजा एक राजा राहायचा, एक राणी राहायची. मग त्या राणीच्या पोटातून वेळा वाकडा कसा त्याला अक्कल नाही तो बी असला तर तो राजा व्हायचा. पण बाबासाहेबांनी भारताला घटना दिली आणि त्या घटनेनुसार आज बघा एक आदिवासी महिला आज राष्ट्रपती आहे, पंतप्रधान, एक ओबीसी पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी भाई आहे. म्हणजे सर्व धर्मसमभावाने या घटनाने आपल्याला दिलं. ते घटना मानून आपण कधी सगळे वागलो, आपण सगळे हिंदू मुस्लिम सगळे भाई भाई आहोत, बहीण भाऊ आहोत. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.